भावा, अरे ऊस बिलात ना आधी गाडी घेऊया, पाणी पट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटव. कोल्हापूर पाटबंधारे मंडळाअंतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन. पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. वाडी रत्नागिरीत स्थान असलेल्या ज्योतिबा चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजेच अनेक जिल्ह्यातून, गावातून कोल्हापुरात आज पंचगंगा घाटावर सासनकाठ्यांचं आगमन होत आहे. या सासनकाठ्या आज इथं पूजल्या जातात आणि मगच त्या ज्योतिबाच्या डोंगरावर प्रस्थान केल्या जातात. आज आपल्याबरोबर इथले काही म्हणजे गावातून आलेले काही नागरिक आहेत, वृद्ध लोक आहेत. त्यांना विचारूया की नेमकी ही प्रथा काय आहे आणि कशा पद्धतीने ही प्रथा ते चालवत आलेले आहेत. नमस्कार आजोबा. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथं येताय? आणि आमचा आजोबा पंजोबा त्याच्यापासून चालू आहे, त्यांच्या मागे आम्ही चालू केलं. कोणत्या गावावरून आलेला आता तुम्ही? कोरवाडी पैसे खूप मोठा म्हणून खेळ आहे. आता तुम्ही हे जे देव वगैरे मांडलेलं आहे याचं काय महत्व आहे, म्हणजे कशासाठी? म्हणजे हे कुळदैवत आहे आमचा. आमचे लग्न झाले, आम्ही वावर जत्रा घेऊन येतो नवरा नवरीला इथं. मग तिथनं सत्यनारायणची पूजा ही तिथनं आम्ही वगैरे चालू. नाही, आज तुम्ही चैत्र यात्रेला हे जे तुमचे कुलदैवत आणलेले आहेत त्याचं काय महत्व आहे? महत्व म्हणजे आणावं लागतं, पूर्वीपासून आलंय म्हणून आम्ही आणतो. म्हणजे काय केलं जातं आणून हे? आणून हे काय करायचं, पुरणपोळीचं निवद करायचा. उद्या पंजारी आम्हाला देते ती, मग ते निवद दावायचा, देव धुवायचं आणि पाया पडून आपलं पिशवीत गुंडळून गावाकडे जायचं. आणि हे ज्या वेळेला तुम्ही गावाकडे नेताय देव, त्यानंतर तुमच्या गावाची काय हे असते? आमच्या गावात आमची यात्रा असते, अष्टमी असते. मग त्या अष्टमीला आमिल करतो, ह्याचं चांग भलं गाज येतो. यामायचं, भैरोबा, ज्योतिबाचं, भैरोबाचं आणि काळभैरीचं आणि चोपडायचं, महालक्ष्मीचं, असं आमचं देव हे गोळा करून आम्ही हे करतो. तुम्ही काय सांगाल? आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी प्रत्येक ह्याला आल्यानंतर पण प्रत्येकाने इथे देव आंघोळ करायची, देव इथं दर्शन घ्यायचं, देवाची पूजा करायची, डोंगरावर जायचं आणि तिथे देव पूजा करायची. पुन्हा गुरुवाच्या हस्ते देव पूजा करायची, त्यांना दक्षिणा देऊन परत हे देव घरी न्यायचे. घरी नेल्या पुन्हा परत पूजा करायची त्याची. म्हणजे एक प्रकारे आपल्या ज्योतिबावर जशी चैत्र यात्रा भरते त्या पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही घरी देव नेता त्याप्रमाणेच काहीतरी हलगी वगैरे बोलवून अशा पद्धतीने त्याचं घरात आगमन करतात. हलकी नाही, डवरी आणतो, डवरी ते म्हणजे थोडक्यात गुरवच. मग ते चांगले करतो, तो पूजा करतो आणि ते आंबील प्रत्येकाला प्यायला द्यायचं आणि परत पण आपल्या घरी न्यायचं ते देव आपलं. पहिल्यापासून चौथी पाचवी. काय सांगाल या यात्रेबद्दल? या यात्रेबद्दल हे वर्षानुवर्ष चाललेली परंपरा आहे. सलग आज बरेच वर्ष आम्ही या यात्रेनिमित्त येतो. आमच्या गावाचे सासनकाठे देखील असते. चैत्र यात्रेचा एक विशेष आनंद साधारण या यात्रेला महत्व आहे. येतो आम्ही भक्तिभावाने दरवर्षी येतो. तुमच्या गावची सासनकाठी असते का या यात्रेला? असते. तर आता आपल्याबरोबर जे वयस्कर लोक होते त्यांनी आपल्याला या चैत्र यात्रेचं महत्त्व काय आहे आणि काय केलं जातं चैत्र यात्रेनिमित्त ते सांगितलेलं आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की नदीमध्ये अनेक सासनकाठ्या आहेत, यांचं पूजन केलं जातं. म्हणजेच एकूणच सासनकाठ्या या नदीमध्ये त्या भिजवल्या जातात आणि त्या सासनकाठ्या परत वर काढून त्यांचं परत ते कापड बदललं जातं, त्याला व्यवस्थित केलं जातं. त्यांचं पूजन करून परत त्या सासनकाठ्या ज्योतिबावर नेण्यासाठी सज्ज होतात. अनेक लोक बघितले तर आपण इथं अनेक लोक आंघोळ करून नदीची पूजा करून ज्योतिबाच्या डोंगरावर जाताना आपल्याला दिसत आहे. तसंच इथं नदीमध्ये आपल्याला रेस्क्यू टीम पण दिसत आहे. म्हणजेच अनेक जण आहेत आणि जर काही आपत्ती आली तर ती टीमही इथं तयार आहे असं आपल्याला इथं दिसून येत आहे. तसंच जर आज आपण बघितलं तर इथल्या भक्तांची म्हणजे भाविकांची सर्व सोय इथं पंचगंगा नदी घाटावर करण्यात आलेली आहे. वैद्यकीय कक्ष असो, तसंच बस सेवा असो, ही मोफत पुरवण्यात आलेली आहे.
तसंच जे भाविक गावातून आलेले आहेत, जिल्ह्यातून बाहेरगावच्या आलेले आहेत, त्यांच्यासाठी सकाळी नाश्त्यापासून दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्याही जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. तसंच भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून इथं सगळ्या सोयी भाविकांसाठी करण्यात आलेल्या आहेत आणि एवढ्या सगळ्या सोयीनुसारच भाविकांची आपल्याला गर्दीही खूप पाहायला मिळते. भाविकांची संख्या तर खूपच आहे. उद्याचा यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे आपल्याला भाविकांमध्ये उत्साह आपल्याला दिसून येत. अनेक ठिकाणी सासन काट्या म्हणजेच हलगीच्या तालावर त्या ताल धरत आहेत आणि नाचवल्या जात आहेत. तर अनेक सासन काट्या आपल्याला इथं तर दिसतच आहेत, पण उद्या मेन दिवस म्हणजेच ज्योतिबाच्या डोंगरावर या सर्व सासन काट्या आपल्याला तिथं दिसणार आहेत आणि तिथं एक वेगळाच उत्साह आपल्याला दिसून येणार आहे आणि तो दाखवण्याचा पण आम्ही तुम्हाला प्रयत्न करणारच आहोत. तर ज्योतिबाच्या नावानं चांगबल माझा महाराष्ट्रातर्फे चैत्र यात्रेनिमित्त सर्व भाविकांना ज्योतिबा चैत्र यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.